अवकाळीमुळे पियुष गोयल यांच्या सभासही पुरती दाणादाण उडालेली आहे। पावसामुळे सभा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेवर पावसाने आता विरझण टाकलेला आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रचाराकरता मुख्यमंत्र्यांची ही सभा होती। दहिसर पूर्व इथल्या अशोक वन या ठिकाणी हायवे परिसरातला हा सगळा परिसर आणि या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अचानक आलेल्या या पावसाने कार्यकर्त्यांची आता त्रेधा तिरपीट उडालेली आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते सभास्थळी आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, काय परिस्थिती आता या क्षणी? लागवी निश्चितच 15 मिनिटांपूर्वी जर इथलं वातावरण पाहिलं असतं तर नक्कीच धडकी भरली असती, कारण एकंदरीत जी पावसाची सर आलेली होती, जोराचा वारा होता आणि त्यानंतर एकंदरीतच कार्यकर्ते आहेत त्यांची दाणादाण उडालेली होती। या ठिकाणच्या खुर्च्या उडालेल्या होत्या। आता खुर्च्या साफ करण्याचं काम आहे ते इथले कामगार आणि कार्यकर्ते करत आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून साधारणतः संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ते रोड शोच्या माध्यमातून गोकुळानंद हॉटेलपासून याच अशोकवन या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होईल पियुष गोयल यांच्यासाठी। आणि जी व्यासपीठाच्या मागे स्क्रीन लावलेली आहे त्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो की कुठेतरी ताडपत्री असेल किंवा व्हाईट पेपर टाकून कुठेतरी ती स्क्रीन ही झाकण्यात आलेली आहे। तुर्तास जरी पाऊस उघडल्यानंतर पुन्हा एकदा साऊंड सिस्टीम असेल किंवा स्टेजची एकंदरीत जी डागडुजी करायचं काम आहे ते कार्यकर्त्यांकडून सुरू आहे। मात्र तुर्तास तरी पावसाने या ठिकाणी उसंत घेतलेली आहे, त्यामुळे मोठा दिलासा मानला जातोय। स्थानिक पदाधिकारी असतील, नेते असतील, त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना सातत्याने फोन केले जात आहेत। काही झालं तरी आजची सभा ही रद्द होणार नाहीये, सभा पार पडणार आहे। त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या समर्थकांसहित या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं जातंय। त्यामुळे सभा कुठल्याही परिस्थितीमध्ये होणारच असा निश्चय पियुष गोयल यांनी केलेला आहे। निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सभा ही दहिसर मधली होणारच आहे। अशोक वन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची आज सभा, या सभेकडे नजर असेल लोकशाही मराठीची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।